नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ देशातील लाखो कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण आज आपण बोलणार आहोत EPFO हायर पेन्शन आणि EPS 95 पेन्शन संदर्भातील एका मोठ्या अपडेटबद्दल, ज्याची लाखो लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते। जर तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल की तुमची पेन्शन तुमच्या प्रत्यक्ष पगाराच्या आधारावर ठरणार आहे का, 15,000 रुपयाची सॅलरी सेलिंग हटणार आहे का आणि मिनिमम पेन्शन 1,000 रुपयांवरून 7,500 रुपयांपर्यंत वाढू शकते का, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे की सरकारने संसदेत नेमकं काय सांगितलं आणि लाखो पेन्शनर्सना का धक्का बसला हे तुम्हाला पूर्णपणे समजेल। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेन्शनर्स बंधू आणि भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, सर्वात आधी हा मुद्दा नेमका काय आहे हे समजून घेऊया। खूप काळापासून प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी आणि EPS 95 पेन्शनधारक अशी मागणी करत आहेत की त्यांची पेन्शन त्यांच्या वास्तविक बेसिक सॅलरीच्या आधारावर ठरली पाहिजे। कारण आजच्या काळात बहुतेक कर्मचाऱ्यांचा बेसिक सॅलरी 15,000 रुपयांपेक्षा खूप जास्त असतो। काहींचा 25,000 रुपये, काहींचा 40,000 रुपये, काहींचा 60,000 रुपये, तर अनेकांचा त्यापेक्षाही जास्त असतो। पण पेन्शनच्या गणनेसाठी EPFO अजूनही 15,000 रुपयाची बेस सेलिंग मागतो आणि इथूनच सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, पगार जास्त असेल तर पेन्शन कमी का? चला हे एका प्रॅक्टिकल एक्झाम्पल मधून समजून घेऊया। समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक सॅलरी 30,000 रुपये प्रति महिना आहे। सामान्य माणूस असा विचार करेल की त्यांची पेन्शन ही 30,000 रुपयाच्या आधारावर कॅल्क्युलेट होईल। पण मित्रांनो, प्रत्यक्षात तसं होत नाही। EPS पेन्शनच्या गणनेसाठी सॅलरी कॅप फक्त 15,000 रुपये मानली जाते। म्हणजेच तुमचा पगार 30,000 रुपये असला तरी पेन्शन कॅल्क्युलेट करताना फक्त 15,000 रुपये कन्सिडर केली जाते। आता एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन समजून घेऊया। कंपनी तुमच्या पगाराच्या 8.33% रक्कम EPS पेन्शन फंडमध्ये जमा करते। जर 15,000 रुपये कॅपवर कॅल्क्युलेशन केली तर कॉन्ट्रीब्युशन जवळपास 1,250 रुपये प्रतिमाह होतो। पण जर हाच कॉन्ट्रीब्युशन तुमच्या ॲक्च्युअल सॅलरी 30,000 वर केला गेला असता तर तो जवळपास 2,500 रुपये झाला असता। म्हणजेच दर महिन्याला जवळपास 1,250 रुपयांचा फरक। आता विचार करा, हा फरक 25 वर्ष सतत जमा झाला तर किती मोठी रक्कम तयार होईल। चला याचं गणित पाहूया। 1,250 गुणिले 12 बरोबर 15,000 रुपये वार्षिक फरक आणि 25 वर्षासाठी 15,000 गुणिले 25 बरोबर 3,75,000, म्हणजेच फक्त कॉन्ट्रीब्युशनमध्ये 4.25 लाख रुपयांचा फरक। यावर व्याज किंवा कंपाऊंडिंग इफेक्ट धरला तर ही रक्कम आणखी मोठी होऊ शकते। म्हणूनच हायर सॅलरी असलेले कर्मचारी ॲक्च्युअल सॅलरी बेस्ड पेन्शनची मागणी करत आहे। आता पेन्शन फॉर्म्युला सोप्या भाषेत समजून घेऊया। EPS पेन्शन साधारणपणे सर्व्हिस इयर्स आणि पेन्शनेबल सॅलरीवर आधारित असते। समजा एखाद्या कर्मचाऱ्याने 30 वर्षे नोकरी केली असेल, सॅलरी कॅप 15,000 रुपये, तर फॉर्म्युला असेल 15,000 गुणिले 30 भागिले 70। याचा रिझल्ट येतो जवळपास 6,428 रुपये प्रति महिना। पण जर हीच कॅल्क्युलेशन ॲक्च्युअल सॅलरी म्हणजे 40,000 रुपयावर झाला तर 40,000 गुणिले 30 भागिले 70 याचा रिझल्ट जवळपास 17,142 रुपये प्रति महिना, म्हणजेच दर महिन्याला जवळपास 10,700 रुपयाचा फरक। मित्रांनो, हाच तो मोठा फरक आहे ज्यामुळे लाखो कर्मचारी चिंतेत आहेत। आता दुसरं प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहूया। समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार 50,000 रुपये आहे आणि त्याने 35 वर्षे सेवा केली आहे। सध्याच्या नियमानुसार 15,000 गुणिले 35 भागिले 70 बरोबर 7,500 रुपये, म्हणजेच पेन्शन असेल 7,500 रुपये। पण जर ॲक्च्युअल सॅलरीवर कॅल्क्युलेशन झाली तर 50,000 गुणिले 35 भागिले 70 बरोबर 25,000 रुपये, म्हणजेच पेन्शन असेल 25,000 रुपये प्रति महिना। मित्रांनो, आता तुम्ही स्वतः विचार करा, 7,500 रुपये आणि 25,000 रुपयांमध्ये किती मोठा फरक आहे। याच कारणांमुळे सरकारी
कर्मचारी सरकारकडे सतत मागणी करत आहेत की सॅलरी कॅप ऐवजी ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन कॅल्क्युलेट व्हावी. आता मिनिमम पेन्शन बद्दल थोडं बोलूया. मित्रांनो, आजही देशात लाखो पेन्शनधारक असे आहेत ज्यांना फक्त 1,000 रुपये प्रतिमाह पेन्शन मिळते. आजच्या महागाईच्या काळात 1,000 रुपयामध्ये काहीही मॅनेज करणं कठीण आहे. समजा एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचा मासिक खर्च 9,000 रुपये आहे. यात औषधावर 3,500 रुपये, राशनवर 2,500 रुपये, वीज आणि पाणी बिल 1,500 रुपये, प्रवास आणि इतर खर्च 1,500 रुपये असा खर्च होतो. जर पेन्शन फक्त 1,000 रुपये मिळाली तर उरलेले 8,000 रुपये कुटुंब किंवा सेव्हिंगमधून भागवावे लागतात. म्हणूनच पेन्शनर्स खूप दिवसांपासून मिनिमम पेन्शन 7,500 रुपये करण्याची मागणी करत आहेत. जर पेन्शन 7,500 रुपये झाली तर किमान बेसिक हाऊस होल्ड खर्च तरी त्या बऱ्याच प्रमाणात पूर्ण होऊ शकतो. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सन्मान आणि आत्मनिर्भरता मिळू शकते. आता सरकारच्या संसदेत दिलेल्या विधानाबद्दल बोलूया. श्रम आणि रोजगार मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की सध्या 15,000 रुपये सॅलरी सेलिंग हटवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. याचा सरळ अर्थ असा आहे की हायर पेन्शनची अपेक्षा ठेवणाऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागेल. सरकारने पेन्शन फंडच्या आर्थिक टिकाऊपणाचा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते ॲक्च्युअल सॅलरीवर पेन्शन दिल्यास कॉर्पसवर मोठा ताण येऊ शकतो. मित्रांनो, आता फ्युचर प्लॅनिंगबद्दल एक प्रॅक्टिकल उदाहरण पाहूया. समजा तुमचं वय 35 वर्ष आहे आणि पुढची 25 वर्ष तुम्ही नोकरी करणार आहात. फक्त EPFO पेन्शनवर अवलंबून राहू नका. जर तुम्ही दर महिन्याला 3,000 रुपये SIP मध्ये गुंतवणूक केली तर सरासरी 12% ॲन्युअल रिटर्न मिळाला तर 25 वर्षानंतर ही रक्कम जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त होऊ शकते. फक्त पेन्शनवर अवलंबून राहिल्यास निवृत्तीनंतर अधिक ताण वाढू शकतो. म्हणून EPFO सोबत SIP, PPF, NPS, FD आणि म्युच्युअल फंड्स यावरही लक्ष द्या. मित्रांनो, समजा निवृत्तीनंतर तुम्हाला 6,000 रुपये ते 7,000 रुपये पेन्शन मिळते आणि मासिक खर्च 15,000 रुपये आहे, म्हणजे दर महिन्याला 8,000 रुपयाची कमतरता. वर्षाला हा शॉर्टफॉल 96,000वर होतो आणि 10 वर्षात जवळपास 9,60,000 रुपये. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग आज अत्यंत महत्त्वाची झाली आहे. सध्या सरकारचा निर्णय निराशाजनक वाटत असला तरी प्रेशर सतत वाढत आहे. पेन्शनर संघटना, कर्मचारी संघटना आणि निवृत्त कर्मचारी सातत्यानं मिनिमम पेन्शन इन्क्रीज आणि हायर पेन्शन कॅल्क्युलेशनची मागणी करत आहेत. म्हणून भविष्यात पॉलिसी लेवलवर बदल होण्याची शक्यता नक्कीच आहे. पण सध्याची ग्राउंड रियालिटी अशीच आहे की 15,000 रुपये सॅलरी सेलिंग कायम राहणार आहे आणि मिनिमम पेन्शन बाबतही अजून कोणताही मोठा निर्णय झालेला नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.